हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज वर्षातील पहिला दिवस आणि पहिला गुरुवारसुद्धा आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या दिवसाची सुरुवात मी कशी केली हेच तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर गुरुवार म्हटलं की आपल्याला देवपूजेला बराचसा असा वेळ लागतो. तर सर्वात आधी मी तुळशीची पूजा करून घेतली. तर तुळशीचं पूजन करताना तुळशीला हळदी कुंकू अर्पण करून, फुलं अर्पण करून, धूप दीप लावून मी तुळशीची पूजा करून घेतली आणि सूर्यनारायणाची सुद्धा मी इथे पूजा करून घेतली. दिवसाची सुरुवात अशी छान झाली की दिवसभर आपल्याला पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. तर म्हणून आज जरा देवपूजेला लवकरच सुरुवात केली. आंघोळ केली. आंघोळ झाल्याच्या नंतर चहा वगैरे घेऊन झाला आणि सर्वात आधी तुळशीची पूजा करून घेतली. कारण माझ्या इथे 9 ते 9:30पर्यंतच गॅलरीत ऊन असतं आणि उन्हातही पूजा करायला मला आवडतं. त्याच्यामुळे मी लवकरच तुळशीची पूजा करून घेते. आणि त्याच्यानंतर आज गुरुवार आहे, तर आज करायचं होतं मला उंबरठ्याचं हळदीचं लेपन. तर इथं मी लेपनासाठी एका तामणात पाणी घेतलेलं आहे, दिवा, फुलं घेतलेली आहे, हळदी कुंकू घेतलेलं आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे तसं तर मी शुक्रवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करते, पण मग आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर म्हटलं गुरुवारसुद्धा आहे, तर मग आज लेपन करून उद्या शुक्रवार आहे तर मग लेपन मी उद्या तसंच ठेवणार आहे. तर इथं मी हळद घेतलेली आहे. हळदीत आता पाणी टाकून घेणार आहे आणि त्याचं लेपन मी उंबरठ्यावर करून घेणार आहे. गुरुवार म्हटला की आपली पूजा अशी साग्र संगीत आणि सर्व करून जर केली तर आपल्याला पण पॉझिटिव्हिटी येते. तर तुम्हीसुद्धा जर हळदीचं लेपन करत नसाल तर नक्की तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करा. बघा, तुम्हालासुद्धा त्याच्यात काही फरक जाणवेल. तुम्हालासुद्धा दिवसभर असं पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटेल आणि घरसुद्धा एकदम एनर्जेटिक आणि प्रसन्न वाटेल. तर घरची लक्ष्मी आणि सुखसमृद्धी उंबरठ्यातूनच येते. म्हणून आज वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून छान रांगोळी काढून त्याचं पूजन करून घेतलं. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं काढल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते. हळदीचे लेपन केल्याने घरात अखंड लक्ष्मी आकर्षित होते. घराचा उंबरठा हा आपल्या घरात पॉझिटिव्हिटी आणतो. तर इथे बघा, मी हळदीचं लेपन करून ठेवलं होतं. मुलीने त्याच्यावर छानशी अशी रांगोळी काढलेली आहे, तिने पावलंसुद्धा काढलेली आहेत. तर आता मी उंबरठ्याची पूजा करून घेते. तर जे पावलं रांगोळीने काढलेली आहेत तर त्याच्यावर मी हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि उंबरठ्यालासुद्धा हळदी कुंकू धूप दीप दाखवून त्याची पूजा करून घेते. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करायचं, रांगोळी कशी काढायची, पावलं कशी काढायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अगोदरच अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही तोही बघू शकता. तर बघा, फुलं वगैरे अर्पण करून झाल्याच्या नंतर मी दिवा ओवाळून घेतलेला आहे आणि उंबरठ्याला आपल्याला धूप नक्की दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे माझे उंबरठ्याचं हळदीचं लेपन झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी गॅस शेगडीचीही पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलीच असेल की मी गॅस शेगडीची पूजा कशी करते. तर सर्वात आधी मी हळदी कुंकवाने गॅस शेगडीवर स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेतल्या आणि आता अग्नीची पूजा करायची आहे. तर जर तुम्हाला अग्नीची पूजा करायची असेल तर तुम्हाला बंद गॅसची पूजा करायची नाही. गॅसवर काहीतरी तापवायला ठेवून तुम्ही अग्नीची पूजा करू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी गॅस शेगडीची सुद्धा आज गुरुवारी पूजा करून घेतलेली आहे. तसं तर मी शुक्रवारीच गॅस शेगडीची पूजा करते, पण आज वर्षातला पहिला दिवस आहे म्हणून मग मी आज सर्वच पूजा करून घेतलेल्या आहे. तर इथे माझी गॅस शेगडीची पूजा पूर्ण झालेली आहे. गॅस शेगडीला सुद्धा मी धूप दाखवून घेतलेला आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे मला सर्व देव उजळून घ्यायचे होते. तर इथे माझे सर्व देव उजळून झालेले आहे आणि माझ्या
कलशाला भरपूर दिवस झाले पानं नव्हती, तर आज मी कलशाला पानंसुद्धा लावून घेणार आहे. तसे तर शनिवारी शाकंभरी पौर्णिमा आहे, म्हणजेच जवळजवळ सर्वच गावच्या यात्रा या दिवसापासून चालू होता. आमच्याही गावची यात्रा या दिवशी चालू होते. आम्हीसुद्धा यात्रेला जाणार आहेत. तर तेव्हा काही मला पानं वगैरे बदलायला भेटणार नाही, तर त्याच्यामुळे मी आज कलशातील पानं वगैरे सर्व बदलून घेतलेली आहे, कारण शाकंभरी पौर्णिमेला मी गावी जाणार आहे यात्रेसाठी. तर बघा अशा प्रकारे मी कलश भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आठवड्याची फुलं अशी एका डब्यात, प्लास्टिकच्या डब्यात ठेवते, म्हणजे हे फुलं आपल्याला 10 ते 12 दिवस अशी चांगली राहतात. तर गुरुवारी जरा पूजेत फुलांचा जास्त वापर होतो, तर मग इथे मी फुलं काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे माझे सर्व देव उजळून झालेले आहेत. तर मी देव कसे उजळवते किंवा काय वापरते ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तो नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. तर वर्षातला पहिला दिवस आहे, आपण घरातला सर्व आवरतो, मग देवांचं घर का नाही हे आवरायचं. तर म्हणून मग मी आज देवघरसुद्धा पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. तर आधी मी कोरड्या कपड्यानेच पूर्ण देवघराच्या वरती सर्व साफसफाई केली आणि त्याच्यानंतर थोड्याशा ओल्या कपड्याने मी देवघर स्वच्छ केलेलं आहे. जर सर्वच व्हिडिओ मी दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी देवघर आवरून घेतलेलं आहे आणि देवांची स्थापना करून घेतलेली आहे. तर देवांची स्थापना मी देवघरात कशी करते याचा सुद्धा व्हिडिओ आहे आणि मी देवघरात हे पाणी का ठेवते हे सुद्धा मी भरपूर वेळेस सांगितले आहे. तर आता हे पाणी मी रोजच देवघरात ठेवते. त्या पाण्यात आपल्याला एक तुळशीपत्र टाकायचं आहे आणि ह्या पाण्यावर आपल्याला झाकण ठेवून हे पाणी आपल्याला देवघरात ठेवायचं आहे, जेणेकरून देवघरातील जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असती ती ह्या पाण्यात उतरते आणि हे पाणी आपण आपल्या प्यायच्या माठात टाकायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा हे पाणी पिऊ शकता. तर इथे बघा आज गुरुवार आहे, तर मी स्वामींचा सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे आणि स्वामींची स्थापना करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे माझी सर्व देवपूजा संपन्न झालेली आहे. देवपूजा झाल्याच्या नंतर मी रांगोळी काढून घेतली आणि आता असते आपली स्वामींची आरती. आता स्वामींची आरती करून घेते. स्वामींची आरती झाल्याच्या नंतर आज माझं वाचन आहे, तर वाचनसुद्धा मला करायचं आहे. तर वाचन करायच्या आधी मी आरती करून घेतली. आणि त्याच्यानंतर मी स्वामी समर्थ सारामृत पोथीचं 3 अध्यायांचं वाचन आज केलेलं आहे. तांडरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन कट्ठाज टोपीच माला दंड कमंडल दुर्कर कंटाक्षर त्रैगुणारहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ धारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माय चक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथ रंबीन मोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत हर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई. जिचावर प्रसाद मिळाता मूळ पंडित होती त्वतदा सकळ काव्यार्थ येता होता ती ब्रह्मसुद्धा नमियले. जो अज्ञाता नामशक विद्या
नंचक त्याच्यानंतर आज मला स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता, तर मी इथे आज वरण भात, मेथीची भाजी, कोबीची भाजी आणि शेवयाची खीर बनवणार आहे. तर सर्वात आधी माझं वाचन वगैरे सर्व झाल्याच्या नंतर मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे. तर सर्वात आधी मी डाळ लावलेली आहे. इथे मी मुगाची डाळ करणार आहे. भात एका साईडला कुकरमध्ये भात लावलेला आहे. चपात्यांचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. आणि आता मी मेथीची भाजी, मी कशाप्रकारे मेथीची भाजी कोणत्या पद्धतीने बनवते ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मेथीची भाजी मी पाण्यात टाकून घेतलेली आहे. तर ही भाजी अगदी पटकन होते. तर या भाजीसाठी फक्त आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण लागणार आहे. तर आता बहुतेक भरपूर जण म्हणतील की लसूणाचा नैवेद्य, लसूण टाकून भाजीचा नैवेद्य दाखवत नाही, तर ते फक्त पारायणाच्या वेळेस आपण दाखवत नाही. तसं तर माझ्या घरात मी नेहमी जो काही स्वयंपाक करते त्याचा नैवेद्य मी स्वामींना नक्की दाखवते. तर बघा, कढईत थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि या भाजीसाठी खूप काही असे मसाले लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीत ही भाजी एकदम पटकन होते आणि एकदम चविष्ट होते. तर तेल तापल्याच्या नंतर मी ते लसणाच्या पाकळ्या टाकलेला आहे. लसूण व्यवस्थित कढल्याच्या नंतर आपल्याला याच्यात जिरं टाकायचं आहे. ह्या भाजीत मोहरीचा वापर होत नाही. तर जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर हिरव्या मिरच्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत. तर माझ्या हिरव्या मिरच्या ह्या थोड्या फिक्क्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे थोड्याशा जास्त वापरलेल्या आहे. आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या आहे. आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित तळल्याच्या नंतर आपल्याला याच्यात मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे. तर साईडला बघा, डाळ शिजायला टाकलेली आहे. तर डाळसुद्धा माझी होत आलेली आहे. तर भाजीत लगेच मीठ टाकल्याने भाजी काळी होत नाही. तरी ही भाजी मी शेंगदाण्याचं कूट टाकून करणार आहे. अशी सुक्कीशी भाजी करणार आहे. माझ्या घरात वरण भाताबरोबर अशीच मेथीची भाजी खाल्ल्या जाते. तर बघा, व्यवस्थित मीठ परतवल्याच्या नंतर बघा, भाजी मी खूप अशी हलवत नाही किंवा खूप अशी खालीवर करत नाही तर काय होतं, कधी कधी भाजी कडवट लागते. तर भाजी शिजल्याच्या नंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. तर आता हे भाजलेले शेंगदाणे नाही, हे कच्चेच शेंगदाण्याचा कूट मी इथे या भाजीत टाकून घेतलेला आहे. आणि भाजी व्यवस्थित परतून आपल्याला 5-10 मिनटं ही भाजी कूट चांगला शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर बघा, 10च मिनिटात आपली भाजी अशी तयार होते. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते ही भाजी. तर भाजी झाल्याच्या नंतर मी चपात्या करून घेते. तर आता स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच्यामुळं मग सर्वात आधी त्यांच्या चपात्या करून घेते. तर चपातीला, ह्या चपात्यांना आम्ही तेल लावूनच करतो. तर इथे 4 घडीची चपातीसुद्धा मला येते, पण माझ्या मुलाला अशी गोल घडीची चपाती आवडते, कारण ती फुलक्यासारखी फुलते आणि त्याला तशीच चपाती आवडते. त्याला 4 पदरीची चपाती आवडत नाही आणि खूप मोठी चपातीसुद्धा तो खात नाही. आणि माझ्या घरात जे पण निवदाचं ताट आम्ही देवाला दाखवतो, तर ते ताट माझा मुलगाच घेतो. म्हणजे नैवेद्य दाखवल्याच्या नंतर देवासमोर ते फक्त आम्ही 10 ते 15 मिनटं नैवेद्याचं ताट ठेवतो आणि त्याच्यानंतर देवाचं ताट हा तोच घेतो. कारण त्याचं असं म्हणणं असतं की बाकीच्या स्वयंपाकाची जी चव असते ती चव वेगळी लागते आणि देवाला दाखवलेला जो नैवेद्य असतो तो वेगळाच लागतो. त्याच्यामुळे तो घरात कोणालाच नैवेद्य देत नाही, तोच ते ताट घेतो. तर बघा, मेथीची भाजी झाल्याच्या नंतर इथे मी डाळ घालून कोबीची सुद्धा सुक्की भाजी करून घेतलेली आहे. इकडे माझी डाळीला सुद्धा फोडणी करून झालेली आहे. आणि आता माझा तवासुद्धा तापलेला आहे. तवा तापलेला नव्हता तोपर्यंत मग मी कोबीची भाजीसुद्धा बनवून घेतली. तर अशा प्रकारे मी चपात्या करून घेते. तर अशा प्रकारे मी सर्व चपात्या करून घेतलेल्या आहे. आणि आता नैवेद्य दाखवून घेते. तर इथे मी वरण भात आणि डाळ भाजी आणि चपातीचा नैवेद्य दाखवणार आहे. आणि मी शेवयांची खीरसुद्धा केलेली आहे, त्याचासुद्धा मी आज नैवेद्य दाखवणार आहे. तर वर्षातला पहिला दिवस आहे, तर मग स्वामींनाही त्याचा आनंद घेता यावा म्हणून मग मी आज एवढं सर्व केलेलं आहे. तसं तर गुरुवारी माझा उपवास असतो, तर मुलं आणि मिस्टरांचा काही नसतो, फक्त मीच उपवास करते.
तर मग स्वयंपाक हा सकाळीच केला, कारण गुरुवारी शक्यतो मी संध्याकाळीच नैवेद्य दाखवत असते, पण मिस्टरांची सेकंड शिप आहे त्याच्यामुळे मग सकाळीच मी स्वयंपाक करून घेतला आणि आता नैवेद्य दाखवून घेते. हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर नवीन वर्षाच्या आणि नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय